We are going to learn a new topic, affirmative and negative sentences. म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य. मग आता होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य करताना तसा भाग एकदम सोपा असतो. होकारात्मक वाक्याचे नकारात्मक वाक्य करताना तसं पाहायला गेलं तर तसं सोपं आहे. फॉर एक्झाम्पल वाक्य आपण निवडलं, ही इज हॅपी, तो आनंदी आहे. या वाक्याचं नकारात्मक करताना सरळ सरळ ही इज नॉट हॅपी, ही इज नॉट हॅपी. काय केलं आपण तर सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट या शब्दाचा वापर केला. नंबर 2चं वाक्य, इट वॉज एजी, निगेटिव्ह सेंटेन्स नकारात्मक वाक्य, इट वॉज नॉट एजी, इट वॉज नॉट एजी. ग्रॅनी केप्ट मम, ग्रॅनी केप्ट मम याचं सरळ सरळ नकारात्मक वाक्य, ग्रॅनी डिड नॉट KEEP कीप मम. मेरी रिमेन्ड सायलेंट याचं सरळ सरळ नकारात्मक वाक्य, मेरी डिड नॉट रिमेन REMAIN रिमेन सायलेंट. आता हे होकारात्मक वाक्याचं नकारात्मक वाक्य, होकारात्मकचं नकारात्मक, होकारात्मकचं नकारात्मक, होकारात्मकचं नकारात्मक. परंतु अशा पद्धतीचे नकारात्मक वाक्य आपल्याला करावे लागत नाहीत. तर अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह करताना किंवा निगेटिव्हचे अफर्मेटिव्ह करताना वाक्याचा काळ न बदलता आणि वाक्याचा अर्थ न बदलता, वाक्याचा काळ न बदलता, वाक्याचा अर्थ न बदलता त्याचं रूपांतर अफर्मेटिव्हचं निगेटिव्हमध्ये आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्हमध्ये करता आलं पाहिजे. ही इज हॅपी, ही इज नॉट हॅपी. तो आनंदी आहे, तो आनंदी नाही. इट वॉज एजी, ते सोपं होतं. इट वॉज नॉट एजी, ते सोपं नव्हतं. ग्रॅनी केप्ट मम, ग्रॅनी काहीच बोलली नाही. ग्रॅनी डिड नॉट कीप मम. आपलं ग्रॅनी केप्ट मम, ग्रॅनी डिड नॉट कीप मम. मेरी रिमेन्ड सायलेंट, मेरी डिड नॉट रिमेन सायलेंट. सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट या शब्दाचा वापर आपण केला. परंतु अशा वाक्यांना मार्क मिळत नाही. तर मग अफर्मेटिव्हचे रूपांतर निगेटिव्हमध्ये करताना याला आपण ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतो. ट्रान्सफॉर्मेशन किंवा कन्व्हर्जन. द ट्रान्सफॉर्मेशन ऑर कन्व्हर्जन ऑफ अ सेंटेन्स means changing its form, means changing its form without altering its sense. Alter बदलणे, without altering its sense म्हणजे वाक्याचा काळ आणि अर्थ न बदलता आपल्याला अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह करता आलं पाहिजे. अशा ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रक्रिया इंग्रजीमध्ये आपण अनेक वेळेला शिकलेलो आहोत. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल चेंजिंग अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनटू असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे उद्गाराच्या वाक्याचं विधानात्मकमध्ये रूपांतर करणे, विधानात्मकचं उद्गाराच्यामध्ये रूपांतर करणे. चेंजिंग अँड इंट्रागेटिव्ह सेंटेन्स इनटू असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं विधानात्मक वाक्य करणे किंवा विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य करणे. कर्ता आणि क्रियापद यांच्या जागेची आदला बदल करून याच्यामध्ये दोन आले, एक WH टाईप प्रकार आला आणि एक
व्हर्बल क्वेश्चन म्हणजे एस नो टाईप आलं. चेंजिंग अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स इनटू इंट्रागेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं रूपांतर इंट्रागेटिव्ह मध्ये करणं. फॉर एक्झाम्पल स्टॉप टॉकिंग म्हणजे विल यू स्टॉप टॉकिंग अशा पद्धतीने. इंटरचेंज ऑफ डिग्रीज हा एक भाग आपण नवीला पाहिला आहे. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे एका डिग्रीतून दुसऱ्या डिग्रीमध्ये रूपांतर करणे. त्याचबरोबर चेंज द व्हॉइस म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करणे किंवा पॅसिव्हचा ॲक्टिव्ह व्हॉइस करणे. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट हॅज अंडरटेकन अ न्यू प्रोजेक्ट. पॅसिव्ह a new project has been undertaken by our government. Changing passive into active किंवा active into passive. Changing negative sentence into affirmative sentence म्हणजे हा झाला प्रकार कोणता ट्रान्सफॉर्मेशनचा. आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एका वाक्याचं रूपांतर दुसऱ्या वाक्यरचनेमध्ये करणे. पण हे करताना मात्र त्याचा सेन्स न बदलणे म्हणजे काळ न बदलता आणि अर्थ न बदलता दोन वाक्याचं रूपांतर एकमेकामध्ये कॉरस्पॉन्डिंग व्हाईस वर्सा चेंज करणे. इथपर्यंत कळलं होता. मग आता या वाक्याचं रूपांतर अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्हच्या नियमाप्रमाणे कसं होईल तर ही इज हॅपी. बरोबर. ही इज हॅपी तो आनंदी आहे म्हणजे ही इज नॉट unhappy. He is not unhappy. तो समाधानी आहे म्हणजे तो दुःखी नाही. It was easy म्हणजे it was not difficult. It was not difficult. It was easy ते सोपे होते म्हणजेच ते अवघड नव्हते. मग अवघड नव्हते म्हणजेच सोपे होते. पुढचं वाक्य ग्रॅनी केप्ट मम म्हणजे ग्रॅनी डिड नॉट से एनिथिंग. ग्रॅनी डिड नॉट से एनिथिंग. ग्रॅनी केप्ट मम ग्रॅनी शांत राहिली ती काहीच बोलली नाही म्हणजे ती काही म्हणाली नाही. म्हणजे ग्रॅनी केप्ट मम च्या ऐवजी ग्रॅनी डिड नॉट से एनिथिंग. मेरी रिमेन्ड सायलेंट म्हणजेच मेरी डिड नॉट से एनिथिंग. हे सुद्धा वाक्य त्याच पद्धतीने झालं. It was very hard. It means it was not very easy. म्हणजे आपण काय केलं तर त्या वाक्यातील एखाद्या मुख्य शब्दाच्या विरोधी शब्द वापरला. म्हणजे द हॅपीचं अनहॅपी, इथं एझीचं डिफिकल्ट, इथं केटला से, इथं रिमेन्ड सायलेंटला पुन्हा से एनिथिंग असं वापरला. वाक्याचा काळ न बदलता वाक्याचा अर्थ न बदलता अफर्मेटिव्हचे रूपांतर निगेटिव्हमध्ये आणि निगेटिव्हचे रूपांतर अफर्मेटिव्हमध्ये. द ट्रान्सफॉर्मेशन ऑर कन्व्हर्जन ऑफ अ सेंटेन्स मीन चेंजिंग इट्स फॉर्म विदाउट अल्टरिंग इट्स सेन्स. इथपर्यंत कळलं बरोबर. वाक्य फळ्यावरती पाहिले होते त्याच वाक्याबद्दल जे बोललो ते आपण लिहून घेतलं. आता द ट्रान्सफॉर्मेशन ऑर कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर ऑफ अ सेंटेन्स मीन्स चेंजिंग इट्स फॉर्म विदाउट अल्टरिंग इट्स सेन्स. म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता काळ न बदलता अफर्मेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स किंवा निगेटिव्ह सेंटेन्सचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवणे. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एका वाक्याचे दुसऱ्या वाक्यात रूपांतर करणे. जसं अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह, जसे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे असर्टिव्ह, डिग्रीमध्ये पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये,
कंपॅरेटिव्हचे सुपरलेटिव्हमध्ये, सुपरलेटिव्हचे पुन्हा कंपॅरेटिव्हमध्ये किंवा पॉझिटिव्हमध्ये, किंवा पॅसिव्ह व्हाईसचा ॲक्टिव्ह व्हाईस करणे, किंवा टू टू काढून त्याऐवजी त्याचं रूपांतर सो दॅटमध्ये करणे, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, वाक्य रूपांतर करणे. मग आता अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह करताना काही पद्धती आपण वापरल्या पाहिजे. नियमाला धरून अर्थ न बदलता काळ न बदलता. ह्या पद्धतीमध्ये पहिली पद्धत कोणती आली तर मूळ वाक्यातील एखाद्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द वापरून, मूळ वाक्यातील एखाद्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द वापरून होकारार्थी वाक्य नकारार्थी किंवा नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवणे. जसं आपण पाहिलं इट इज इझी म्हणजे इट इज नॉट डिफिकल्ट. मग इथं आपण काय केलं तर एझी या शब्दाच्या विरोधी शब्द टाकला कोणता डिफिकल्ट. एझी या शब्दाच्या विरोधी शब्द कोणता टाकला तिथं डिफिकल्ट. मग डिफिकल्ट टाकला, मुख्य शब्दाच्या विरोधी शब्द टाकला आणि त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापदांत नॉट हा शब्द आपण वापरला. एखाद्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचे शब्द वापरून होकारार्थी वाक्य नकारार्थी किंवा नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवणे. ज्या शब्दाबद्दल हा विरुद्ध अर्थाचा शब्द वापरावयाचा आहे तो शब्द हा नाम किंवा विशेषण किंवा क्रियापद किंवा क्रियाविशेषण यापैकी काहीही असू शकतो. जसं एझी च्या विरोधी शब्द आपण वापरला डिफिकल्ट, स्मॉलच्या विरोधी टॉल, स्मॉलच्या विरोधी टॉल किंवा बिग, लिटलच्या विरोधी बिग, क्लाउडीच्या विरोधी ब्राईट, हरकत होता, फुलिशच्या विरुद्ध वाईज असे शब्द वापरणे. मग हे वापरलेले शब्द एकतर नाम असतात किंवा विशेषण किंवा क्रिया विशेषण असू शकतात. हे अफर्मेटिव्हचे निगेटिव्ह करताना काही पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे. बरोबर. यानंतर दुसरी पद्धत